मगापासून पाऊस पडत होता, आता थोडा उघडलेला आहे. मी थोडं इकडे बाहेर आलोय पावसाचं वातावरण बघण्यासाठी. तर तुम्ही बघू शकतात वातावरण, आता सगळी माती भिजलेली आहे. हे आमच्या गावचे डोंगर बघा, डोंगरावरती ढग आलेले आहे. आता वातावरण खूप चांगले झालेलं आहे. पहिल्या पावसाने माती पण भिजलेली आहे. मातीचा सुगंध तर खूप सुंदर येत आहे. तर मित्रांनो, आता पाऊस पूर्ण उघडलेला आहे. तर चला थोडं फिरून येऊ, थोडं जांभळं शिंदबिंद खाऊन येऊ. तर मित्रांनो, ही आमची नदी आहे. त्याच्यात आता सध्या तर पाणीच नाही. तर पावसाळा सुरू झालाय, पाऊस खूप झाला तर नदीला पाणी पण येईल. आता तर गावात पाणीच नाही, नदीला पण पाणी नाही, विहिरीला पण नाही. तो पाऊस पडला तर भारीच होईल. तर मित्रांनो, तुम्ही कधी पहिल्या पावसात फिरायला गेला आहात का? म्हणजे ज्या वेळेस हा पाऊस पडतो आणि थोड्या वेळाने पाऊस उघडतो, त्यावेळेस जे वातावरण असतं ते खूप सुंदर असतं. तर नक्की तुम्ही पण फिरायला जा, फिरायला म्हणजे आपल्या आजूबाजूला. तर चला आपण जांभळं खाण्यासाठी जाणार आहे. आता जांभळं खाली पडले असतील, झाडाला पण असतील, तर थोडे जांभळं खाऊन येऊ. आमच्या इकडे तर भाताची पेरणी पण झालेली आहे. हे बघू शकतात, इथे भाताचं रोप टाकलेलं आहे. तर हे आमचे पंटर लोक, हा आहे संजा. कोण सायकल आणली? हुशार, मी रस्त्याने यायचा ना. इकडे प्रेम जांभळं खाते. हे बघा, ही धूम कोणत्या रस्त्याने आणली. तर मित्रांनो बघा, हे माझ्या हातात काय आहे. तर तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून सांगा. तर हे आवळा आहे, त्यांना वाळवलेलं आहे. खूप भारी असतात खायला. मग अशी आपली सायकल बघितली ना, त्या सायकलच्या माग पिशवी होती, त्याच्यामध्ये होते हे आळवं. तर चला आपण जांभळं खाण्यासाठी जाणार आहे. मित्रांनो, जांभळं खाण्यासाठी आलेलो आहे, पण जांभळीला काही जांभळंच नाही. तर आता जांभळं पण काही खायला भेटणार नाही. तर मित्रांनो, आपल्याला जांभळं तर खायला भेटले नाही, तर आपण शिंद खायला जाऊ. कारण की ही जांभळीला आता जांभळंच राहिले नाही. तर चला आता शिंद खाण्यासाठी खाणार तर मीच आहे.
तर चला मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तर चला, तर मित्रांनो आता आपण शिंदेजवळ पोहोचलो आहे. तर चला, तर मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे. तर मला पहिला एक पिकेल आंबा सापडलेला आहे. तर चला घेऊ. एवढे लांब चालत आलो तर काहीतरी फायदा झाला माझा. आल्या एक पिकेल आंबा सापडला. तर चला, हे बघू शकता शिंद. तर खाली पडलेली नाही जास्त. इकडे वर बघू शकतात, तिकडे वरती आहेत. तर आता दगड घेऊन ते पाडावं लागतील. तर 2-3 आहे ते विचून घेतो. हे असतात शिंद. हे बघू शकता तुम्ही शिंद. हे शिंद आहेत. हे शिंदाचं झाड आहे एवढं मोठं. तिकडे वरती आहे शिंद. मित्रांनो हा शिंद बघा किती पिकलेला आहे. तर चला मी आता शिंद पाडतो. तर मित्रांनो मी सगळे शिंद वेचून घेतले. तर मला एवढे काय भेटलेले आहे. तर ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला कमेंट नक्की करा. चला बाय.